सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडून भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान शंभूराज देसाई यांच्या टीकेला आज मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले। राज्यातील 2 कॅबिनेट मंत्र्यांनी बैठकीसाठी थेट संपर्क न साधता कार्यालयातील शिपायामार्फत बोलावणे पाठवल्याबाबत नाराजी व्यक्त करत जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर टीका केली। अशा पद्धतीने बैठक बोलावणे म्हणजे संबंधितांना प्रत्यक्षात बैठक घेण्याची इच्छाच नसल्याचे त्यांनी म्हटले। जर खरोखर बैठक घ्यायची असती तर आम्हाला थेट फोन करून बोलावले असते, मात्र ज्यांना बैठक घ्यायची नाही ते अशा पद्धतीने निमंत्रण देतात, असे ते म्हणाले। तसेच काही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला। अनेकांना आम्ही मदत केली नसती तर ते निवडून आले नसते, असे म्हणत एकमेकांची उणीधुणी काढण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांनी एकत्रित लढण्यावर भर दिला। आपण एकत्र आलो तेव्हाच हा विषय संपला। आजही आमची इच्छा आहे की सर्वांनी एकत्र येऊन लढावे, अन्यथा भारतीय जनता पक्ष एकट्याने लढेल, असा इशाराही त्यांनी दिला। साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले। कारण की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या दृष्टीने चालत होतं। एक साधं पत्रकार परिषद घेताना सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित निरोप आला नाही तर तुम्ही पत्रकार परिषदेला येत नाही। साधा विषय आहे ना। मग राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री जर ऑफिसमधल्या शिपायाकडून ऑपरेटरकडून मिटिंगला या म्हणून निरोप येत असेल तर याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय तुम्हाला पाहिजे अजून? तेव्हा सातत्यानं जे सांगितलं होतं त्यांना जर बैठकच करायची असती तर कधी आता फोन केला असता, राजेसाहेब या आपण बसू, गोरेसाहेब या आपण बसू, कधी फोन केला असता आणि बोललं असतं, बैठकीला झाली असती, बैठक संपली असती विषय। ज्याला बैठक करायचीच नाही ना अशा पद्धतीच्या बैठकीचा सण करायचा। मोठा भाऊ म्हणून तुम्ही आता फोन करणार का त्यांना? म्हणून फोन करणार, विचारणा करायची तरी? कालच्या प्रेसमध्ये ते असे म्हणाले की लोकसभेला आघाडीवर मदत केली नसती खासदार उदयनराजे निवडून आले नसते। कोण? पालकमंत्री। अरे बाबा, अनेक लोकांना आम्ही विधानसभेला मदत केली नसती तर ते निवडून आले नसते। आता हे सारखं सगळ्यांनी एकमेकाची मापं काढून चालेल का? आपण एकत्र आलो, विषय संपला ना। आता त्याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा करणं योग्य आहे का? आम्ही म्हणून की त्यांना आम्ही मदत केली, त्याने केली नसती कशी? विधानसभेला दादा कुठं बसून होते विचारा त्यांना। दोन्ही मतदारसंघात विधानसभेला त्यांनी मला बसून काय ते तर लागल्यावरचा विषय आज काय आमची आजही इच्छा आहे सगळ्यांनी सोबत घेऊन लढावं। नाही लढलं तर भाजप एकटं लढेल। पालकमंत्री म्हटले की मी निधी आणून देतो, निवडणूक ते महायुती म्हणून लढलेले नाही। पहिला विषय सांगतो। पहिला ते काँग्रेसला सोबत घेऊन लढले, ते शरदचंद्र कुठलं राष्ट्रवादी सोबत घेऊन लढले, ते उपाटाला सोबत घेऊन लढले। त्यांनी कोणाला सोबत घेतलं? सगळ्यांना सोबत घेऊन ते लढलेले। इथं माहितीचा सवाल आला कुठं? मला अजून पण तुमचं कळण झालं ते काय संबंध आहे माहितीचा? आणि दुसरा एक विषय क्लिअर करतो बाबा। एक पहिला विषय, पालकमंत्री मध्ये सातत्यानं सांगतात की मी युतीचा प्रस्ताव दिला होता आणि माझ्या मिटिंगला आले नाही। पालकमंत्र्यांनी ऑफिसमधल्या शिपायाकडून आमच्या ऑफिसमधल्या पीएला फोन केला होता आणि त्यांनी बैठकीला बोलवलं होतं। एवढी पालकमंत्र्याची उंची वाढली होती की राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्याला शिपायाकडून फोन करायला लावणे, ऑपरेटरनं फोन केला होता की मिटिंग आहे। ना कधी मला त्यांचा मिटिंगसाठी फोन आला, ना कधी आम्हाला त्यांनी मिटिंगला बोलवलं। आणि त्या बाबाराजेंना बोलवलं असं मला माहिती नाही, पण मला जिल्हा परिषद अगोदरच्या मला त्यानंतर पण तुम्ही जे म्हणला इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी पालक